श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. कसे आहे तुम्ही सर्व मजेत ना? मी पण मजेत. आणि आशा करते की स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे चांगले असाल. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामींनी पूर्ण कराव्यात हीच माझी स्वामी चरणी प्रार्थना आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आपण आत्ताच मॅनिफेस्टेशनचे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आहे. आणि मॅनिफेस्टेशनचे व्हिडिओ टाकण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मी स्वतः त्याच्यावरती स्टडी केली आहे. मी स्वतः त्याचा अनुभव घेतला आहे आणि त्यानंतरच व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आहे. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय? मॅनिफेस्टेशन म्हणजे आपल्या माइंडला ट्रेन करायचं की नाही, ही गोष्ट माझ्याजवळ आहे आणि त्यालाच मॅनिफेस्टेशन असं म्हणतात. पण तुम्हाला जर माहिती असेल, कोणी म्हणजे अगोदर याचे व्हिडिओ बघितले असतील मॅनिफेस्टेशनचे आणि तुम्ही ते ट्राय केलं असेल, पण तुमची जर इच्छा पूर्ण झाली नसेल तर तुमची मेथड कुठेतरी चुकतीये, काहीतरी चुकते, त्याच्यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होत नाहीत. म्हणजे तुम्ही कितीही विजन बोर्ड बनवा, तुमचे सगळ्या इच्छा त्या पोस्टरवरती चिपवा, तुम्ही काहीही करा, पण तुम्ही जर छोटीशी पण गलती केली ना तर तुमची इच्छा पूर्ण होणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये सेल्फ अवेअरनेस हवा आहे. सेल्फ अवेअरनेस, जर सेल्फ अवेअरनेस असेल तर शक्य आहे, कोणतीही गोष्ट शक्य आहे. आणि सेल्फ अवेअरनेस म्हणजे काय हे सांगण्या अगोदर मी तुम्हाला सांगते की आपला जो माइंड आहे ना, आपलं जे ब्रेन आहे ना, ते 2 पार्टमध्ये डिवाइड केलेलं असतं. एक म्हणजे कॉन्शियस माइंड आणि दुसरं म्हणजे सबकॉन्शियस माइंड. आता कॉन्शियस माइंड म्हणजे काय? कॉन्शियस माइंड म्हणजे तुमचं माइंड लॉजिकल विचार करतं, लॉजिकवरती डिपेंड असतं. आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे इमोशनवर डिपेंड असतं. जर आता बघा, तुमचं स्वप्न आहे म्हणजे तुमच्याकडे 5 लाख आहे आणि तुमचं स्वप्न आहे 50 लाखाचं घर घ्यायचं, तर तुम्ही तो विचार केला ना तर सबकॉन्शियस माइंड काय म्हणणार, अरे ही काय फालतूगिरी, 5 लाख रुपये आणि 50 लाखाचं स्वप्न बघतोय. मग ते कॉन्शियस माइंड आहे ना, ते तुमच्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत ती गोष्ट पोहोचूच देणार नाही, ती गोष्ट तिथेच संपून टाकेल. आता तुमचीच एखादी कोणतीही इच्छा घ्या, ती पूर्ण का होत नाही बरं? तुम्ही कधी त्याचा विचार केला आहे का? कारण की तुम्ही म्हणजे कोणत्याही गोष्टीचा विचार करण्या अगोदर त्याच्याबद्दल तुम्ही निगेटिव्ह विचार करता. तुम्ही स्वतःलाच ओळखत नाही की तुम्ही नक्की जो विचार करताय तो पूर्ण करू शकतो का नाही, याबद्दल तुम्हालाच खात्री नसते. त्यालाच आपल्याला सेल्फ अवेअर करायचं आहे. आता मला सांगा, तुमच्यापैकी बरेच लोकांचं पैशाबद्दल नक्की काय म्हणणं आहे? आणि बघा, मी जे सांगते ना ते 100% भरपूर लोकांचं म्हणणं असणार आहे. जे लोक स्ट्रगल करतात ना, जे मेहनत घेतात ना आणि ज्यांच्याकडे पैसा राहत नाही, किती मेहनत केलं तरी पैसा आला, हे बिल ते बिल पे करून सगळे पैसे जातात, अशा लोकांचं म्हणणं असतं की पैसा हा खूप वाईट आहे, किंवा मला चांगला जॉब मिळत नाही, किंवा आपली आर्थिक परिस्थिती म्हणजे आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती खूप खराब आहे. असे म्हणजे खूप निगेटिव्ह विचार आहेत पैशांबद्दल. पैसे काही झाडाला उगतात का, असे खूप काही विचार आहेत. आता ते सगळे विचार तुम्ही बाजूला ठेवा आणि मी काय म्हणते ते एकदा नक्की करून बघा. आता हा व्हिडिओ झाला ना की तुम्ही एखाद्या शांत ठिकाणी, एखाद्या रूममध्ये, तुमच्याकडे रूम असेल जिथे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करू शकल नसेल, बेडरूम वगैरे असेल किंवा लहान मुलांचा आवाज येणार नाही, अशा ठिकाणी जा. लाईट बंद करा, थोडासा अंधार होऊ द्या रूममध्ये. मोबाईल देखील बंद करा, डोळे बंद करा आणि एक मोठा श्वास घ्या. आणि आता विचार करा, आपण एवढी मेहनत केली पण त्याचं फळ आपल्याला का मिळालं नाही, कशामुळे मिळालं नाही, हे आता तुम्ही तुमच्या माइंडला एकदा विचारून बघा. तुम्हाला त्याचं उत्तर आता नक्की मिळेल. कारण की तुम्ही आतापर्यंत इतरांचे फ्रेंड होते, आता तुम्ही स्वतःचे फ्रेंड होणार आहेत. माणूस सगळ्यांना ओळखतो पण स्वतःला ओळखत नाही, त्यामुळे तुम्हाला आता स्वतःला विचार करायचा आहे. आणि जर तुम्ही आत्ताही निगेटिव्ह विचार केला ना तर तुम्हाला सक्सेस कधीच मिळणार नाही आहे. तुमच्या बॉडीमध्ये तो डिझर्विंग फॅक्टच नाही आहे. चला, आता आपण एक काम करूया. तुम्ही ना एक पेपर घ्या आणि पेन घ्या आणि त्या पेपरवरती तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ना त्या लिहा. म्हणजे तुम्हाला घर पाहिजे आहे, तुम्हाला चांगला जॉब पाहिजे आहे, किंवा तुम्हाला एक कसा पार्टनर हवा आहे, जी काही इच्छा आहे ना ती तुम्ही आता पेपरवर लिहा.
आणि हे तुम्हाला कोणाला सांगायची गरज नाही आहे. यू डोंट नीड टू टेल एनीवन. हे तुमचं पर्सनल आहे, ते तुमच्याकडेच ठेवा. फक्त तुम्ही हे लिहून तुम्ही हे जाणून घ्या की ही गोष्ट करण्यासाठी माझ्याकडून कुठे मिस्टेक होत आहे, काही चुकत काय आहे माझं, त्याच्यामुळे मला सक्सेस मिळत नाही. या गोष्टीचा तुम्ही विचार करा. आणि जर तुम्ही या गोष्टींबद्दल चुकीचा निगेटिव्ह विचार करत असाल तर युनिव्हर्स ती गोष्ट कधीच पूर्ण करणार नाही. कसं आहे ना, युनिव्हर्स हे एक आरशासारखं असतं. म्हणजे आपण आरशापुढे जसं उभं राहतो आणि आपण जसं आहोत तसं आरशामध्ये दिसतं ना, तसंच युनिव्हर्सचं आहे. तुम्ही जे माइंडमध्ये विचार करता ना, तेच रिफ्लेक्ट होऊन परत तुमच्या जवळ येतं. तुम्ही म्हणजे असा विचार केला की मला घर हवं आहे पण माझ्याकडे पैसे नाही आहेत, मग ते युनिव्हर्सकडून रिफ्लेक्ट होऊन तुमच्या जवळ पैसा कधीच येणार नाही आहे. जर त्या विरुद्ध तुम्ही असा विचार केला, माझं घर आहे, माझ्याकडे खूप पैसा आहे, तर बघा युनिव्हर्स तुम्हाला दुप्पटीने द्यायला चालू करेल. त्यामुळे तुम्ही अगोदर स्वतःला ओळखा, लॉ ऑफ अट्रॅक्शनला समजा, मॅनिफेस्टेशनला समजा, युनिव्हर्सला कसं मागायचं हे समजून घ्या आणि नेहमी पॉझिटिव्ह राहा. कोणतीच गोष्ट अशक्य नाही आहे, फक्त ती पद्धत समजली पाहिजे तुम्हाला. श्री स्वामी समर्थ.